4 मे 2026 रोजी रात्री 9 वाजता ते दिनांक 5 मे 2026 सकाळी 7च्या दरम्यान फकिरा चौक न्यू बुधवारपेठ सोलापूर येथील 2 ठिकाणी बंद घराचे कडी कोयंडा उचकटून कुलूप तोडून घरामध्ये कपाटात ठेवलेली रोख रक्कम 17,500 रुपये व एक लहान मुलाच्या कानातील बाली असा एकूण 47,500 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी नेल्याचे निदर्शनास आले। याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305A 331(4) प्रमाणे व भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305A 331(4) प्रमाणे घरफोडी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत। रात्रीच्या वेळेस घरफोडीच्या 2 घटना न्यू बुधवारपेठ परिसरात घडल्या होत्या। घटनांचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखेचे सिंघम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक JV गळवे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट दिली। मिळालेल्या CCTV फुटेजच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री केली। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक JV गळवे व त्यांच्या पथकाने कौशल्याने तांत्रिक माहिती मिळवून माहितीच्या आधारे आरोपितांचा शोध घेत असताना 12 मे 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पुणे शहरात जाऊन आंतरजिल्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी नामे दीपक बाळू ढेरंगे वय 34 व्यवसाय मजुरी राहणार ढेरंगे बस्ती कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे, दत्ता अरुण कदम वय 38 व्यवसाय मजुरी राहणार माऊली मंगल कार्यालयासमोर अभिनव कॉलेज रोड नर्हे तालुका हवेली जिल्हा पुणे, आकाश सूर्यकांत नांगरे वय 29 व्यवसाय मजुरी राहणार अप्परोटा दिव्येवाडी गॅस गोडाऊन जवळ पुणे, साहेबराव लक्ष्मण बेंडुरे वय 53 व्यवसाय चालक राहणार नवागाव दहिसर वेस्ट मुंबई यांना पुणे येथून ताब्यात घेतले। आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी त्यांच्याकडील मारुती सुझुकी इको कारमधून पुणे येथे सोलापुरात येऊन वरील नमूद दोन्ही घरे एकाच रात्री फोडल्याची कबुली दिली। संगनमताने गुन्हा केल्याचे देखील त्यांनी मान्य केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकाने आरोपींकडून रोख रक्कम 15,000 आणि 30,000 किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्हा करणेकामी वापरलेली कार असा एकूण 4,95,000 रुपये किमतीचा ऐवज पंचनाम्याने हस्तगत करून रात्रीच्या वेळेस घरफोडीचे 2 गुन्हे अत्यंत कमी वेळात कौशल्याने उघडकीस आणले। यातील आरोपी दीपक ढेरंगे याच्यावर मारामारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत। आरोपी दत्ता कदम याच्यावर फसवणूक, खंडणी, अपघात यांसारखे गुन्हे दाखल आहेत। यातील अटक आरोपी दीपक ढेरंगे, दत्ता कदम या दोघांवर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अंतर्गत अनुक्रमे अहिल्यानगर आणि पुणे शहर पोलीस यांनी कारवाई केली आहे। ही कारवाई M. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक JV गळवे आणि त्यांच्या तपास पथकातील अंमलदारांनी पार पाडली।